नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण निघालो आहे आता भाटवाडी गावामध्ये श्री भैरवनाथ जन्मकाळ व ज्ञानोबाराय संजीवन समाधी सोहळा पर महाप्रसाद म्हणजे 28/11/2000 रोजी झाला. ज्ञानेश्वरी सांगता समारंभ व भव्य दिंडी सोहळा व संजीवन समाधी सोहळा काल्याचे कीर्तन उपलाने महाराज औषधवाडी. मी पण सकाळी लवकर आमच्या श्रीशी आणि आमच्या आईला घेऊन गेलो. श्री भैरवनाथ यांचा जन्मकाळ असल्यामुळे हा तो कार्यक्रम संपन्न झाला. कीर्तन चालू असल्यामुळे आम्ही बाहेरच बसलो. श्रीशी आणि आमच्या आई बाहेर. तर ग्रामस्थ म्हणजे भाटवाडीचे सगळे ग्रामस्थ कीर्तनाला सगळे हजर होते बघा. तर आम्ही आलो डायरेक्ट जेवणाकडे. तेव्हा चालू आहे बघा. आमची मित्र म्हणाले जरा शूटिंग घ्या की, म्हणाले घेऊया की, काढच नाही. खेड्यातनी खीर कशी मोठ्या मोठ्या कढईतनी बनवतात. ही सगळ्यात मोठी कढई आहे बघा. लोक पण त्या पद्धतीने खीर खायला असतात ना, त्यामुळे त्या पद्धतीने खीर करून बनवायची असते. भाटवाडीचे ग्रामस्थ पूर्ण हजर, गावातले सगळी लोक हजर होते जेवणाकडे. सप्ताह जेवणाला तीच मजा खरी असते. एकत्र लोक जेवतात त्यात मजा सगळी असते. म्हणजे भाचे म्हणाल जरा खीर हलताना शूटिंग घ्या की, म्हणाल घेऊया की, म्हणालो. जवळजवळ कीर्तन 1 वाजेपर्यंत तरी चालू होतं. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. जेवण कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रम सांगता आला. जेवण करण्यासाठी आमचे मित्र होते भगवान मोहिते आणि संजय. काही मित्र आपले मारुतीने आमच्या त्यांना मदत करत होते. भाटवाडी गावामध्ये श्री भैरवनाथ देऊळ पुरातन काळातलं देऊळ आहे बरं का. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा.